जर कंडिशन असेल तर तुम्हाला त्या कंडिशन ह्या अनालिसिसमध्ये कन्सिडर करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मी सगळ्या लॅबची पण मीटिंग घेतली आहे. माझ्या अधिकाऱ्याने ते समजून सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या डेफिनेशनचं अनालिसिस करताना फक्त टेस्ट रिझल्ट पुरतं मर्यादित न राहता हा ज्या फॉर्मच्या कंडिशन हे तुम्हाला कन्सिडर करणं ॲज पर द गाईडलाईन्स मॅन्डेटरी आहे त्या पण कन्सिडर केल्या पाहिजे. आणि जो आमचा सॅम्पल घेतो त्यांनी सुद्धा त्यामध्ये कंडिशन त्या जी काही परिस्थिती आहे तिथली टाकली पाहिजे, जेणेकरून त्याचा अनालिसिस करेक्ट येईल. त्याच्यामुळं जे फूड आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे, स्टँडर्ड प्रमाणे आहे की नाही आहे, आणि तिथलं कंडिशन फुलफिल होतात की नाही हे बघितलं जाईल. पर्यायानं जो कंझ्युमर आहे त्या कंझ्युमरला ते योग्य ती माहिती भेटेल आणि त्याच्या माध्यमातून त्याची हेल्थ आपण चांगली करू. म्हणून उद्देश आपण जो ठेवलेला आहे की पूर्णपणे नागरिकांचं आरोग्य हे चांगलं राहो अशा दृष्टिकोनातून आपण ते काम करतो. आणि म्हणून ह्या मोहिमेला आम्ही नावच दिलेलं आहे की त्याला सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र किंवा सुरक्षित महाराष्ट्र अशा दृष्टीचं हे मोहीम आहे, ती परमनंट राहणार आहे. आणि माझी ही विनंती आहे, आवाहन आहे या इंडस्ट्रीला की प्लीज फॉलो ह्या सगळ्या ज्या गाईडलाईन्स आहे, स्टँडर्ड्स आहे ते फॉलो करा. याचा कंप्लायन्स केलं तर यू डोंट हॅव एनिथिंग टू फिअर, बट इफ यू डोंट फॉलो इट यू हॅव नो वेअर टू हाईड. अशा दृष्टीचे आदेश पारित झालेले आहेत. मला वाटतं की याचा इम्पॅक्ट डेफिनेटली होईल आणि ते इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टिकोनातून FDA अक्रॉस महाराष्ट्र काम करत आहे. थँक्यू.